परंतु माझं तर म्हणणं असं आहे की ह्या 3 मध्ये एक डमी उमेदवार आहे। पंकजाताईंचं गाठोडं दिल्लीला पाठवण्यासाठी धनुभाऊंनी फिल्डिंग लावलेली आहे आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला बजरंग भाऊचा उमेदवारी जे आजपर्यंत अजित पवारांच्या पक्षात होते त्यांना धनुभाऊंनी उचलून आणून शरद पवारांच्याकडे उभं केलंय आणि त्यांना या ठिकाणी उमेदवारी देण्यात आलेली आहे। हे खरे उमेदवारच नाहीत। याचं कारण असं की त्यांना या ठिकाणी मतं खाऊन पंकजाताईंचा मार्ग मोकळा करण्यासाठी म्हणून आणलेला आहे आणि यदा कदाचित आपण असं मानू की ते निवडून आले तरी उद्या जर का पंकजाताईच्या पक्षाला दिल्लीमध्ये खासदार कमी पडले तर हे त्यांच्या शेजारच्या खुर्चीवर जाऊन बसणार आहेत याची खात्री बाळगा। आणि म्हणून जर खऱ्या अर्थाने आपल्याला बीजेपीला पराभूत करायचं असेल, पंकजाताईंना पराभूत करायचं असेल, नरेंद्र मोदी आणि RSS ला पराभूत करायचं असेल तर आपल्याला एकच पर्याय आहे आणि तो म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोकरावजी हिंगे। लक्षात घ्या, मी आज महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यामध्ये आपल्या उमेदवारांचा प्रचार दौरा करत करत या ठिकाणी पोहोचलेली आहे। असं पूर्व विदर्भ केल्यानंतर तिकडे लातूर, नांदेड, हिंगोली, मग अकोला, बुलढाणा आणि आज बीड मध्ये आलेली आहे। सर्व ठिकाणी बीजेपीच्या पायाखालची वाळू घसरलेली दिसते आहे। नरेंद्र मोदींची नांदेड मधली सभा फ्लॉप झाली। आपल्याला वर्तमानपत्रांनी आणि टीव्हीने दाखवलेलं नाही, पण माझ्याकडे फोटो आहेत। खुर्च्या रिकाम्या आहेत। हिंगोलीमध्ये गडकरीची सभा फ्लॉप झाली आणि परवा दिवशी मी अकोल्यात होते, त्या दिवशीच अमित शहा अकोल्यामध्ये होते, त्यांची अकोल्याची सभा देखील फ्लॉप आहे। लक्षात घ्या, त्या ठिकाणी अमित शहाने जे भाषण केलेलं आहे त्याच्याकडे विशेषतः या देशातल्या वंचित बहुजन आणि मुस्लिम बांधवांनी लक्ष देण्याची गरज आहे। ते धमकावतायत आपल्याला, ते इथल्या मुस्लिम बांधवांना, इथल्या भटक्या विमुक्तांना आणि इथल्या वंचित बहुजनांना धमकावतायत की आम्हाला लोकसभेमध्ये निवडून आल्यानंतर परत CAA NRCचा कायदा आम्ही लागू केल्याशिवाय राहणार नाही, भीती दाखवत आहेत।